जर तुम्ही वेट लॉस जर्नी नुकतीच सुरू केली आहे किंवा करण्याचा विचार करत आहात, तर सगळ्यात आधी ही एक सर्वात बेसिक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण डाएट तर करतो, पण स्वयंपाक करताना तेल किंवा तूप मोजून घेत नाही किंवा आपली त्यात मोजण्यामध्ये गडबड होते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत, की स्वयंपाकात तेल किंवा तूप नेमकं मोजून कसं घ्यायचं. तूप मोजण्यासाठी सगळ्यात आधी तुमची वेइंग स्केल चालू करा. त्यावर पहिलं युनिट सेट करा, ग्रॅम्स किंवा एम-एल. आता स्केलवर एक चमचा ठेवा आणि टेरचं बटन दाबा. त्यामुळे चमच्याचं जे वजन आहे ते 0 होऊन जाईल. त्यानंतर त्या चमच्यामध्ये तूप घ्या. तुमच्या डाएट प्लॅननुसार मग ते 8 ग्रॅम असो, 10 ग्रॅम असो की 15 ग्रॅम असो, तेवढं अचूक तूप मोजून घ्या आणि बस तुमच्या डाएटनुसार योग्य प्रमाणात तुमचं तूप रेडी आहे. तेल मोजण्यासाठी तुम्ही 2 सोप्या पद्धती वापरू शकता. पहिली पद्धत, ज्या पॅन किंवा कढईमध्ये तुम्हाला फोडणी द्यायची असेल, ती कढईत थेट तुम्ही वेइंग स्केलवर ठेवा. टेर दाबून 0 करा आणि त्यात हवे तेवढे ग्रॅम तेल ॲड करा. दुसरी पद्धत, तुमच्या तेलाची बाटली किंवा बरणी, पॅकेट व्हॉटएव्हर इट इज जस्ट वेइंग स्केलवर ठेवून द्या. मशीन टेर करून 0 करा. आता बाटलीमधून पॅनमध्ये तेल ओता. तुम्हाला जेवढं ग्रॅम पाहिजे असेल तेवढं. त्यानंतर मशीनवर मायनसमध्ये जो आकडा दिसेल, तेवढं ग्रॅम तेल तुम्ही वापरलेलं आहे. मी आशा करते, की ही छोटीशी ट्रिक तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये नक्कीच उपयोगी ठरेल. तुम्हाला अशाच वेट लॉस टिप्स आणि हेल्दी रेसिपीज पाहायच्या असतील, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण खूप सारे नवीन आणि युजफुल व्हिडिओज लवकरच येत आहेत. थँक यू.